खेळाडूंसाठी भरवलेली लीग म्हणजेच रायगड प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं आपण करतोय रायगड प्रीमियर लीगला आज सुरुवात. स्वर्गीय नितीन नाईक आणि श्रेया स्पोर्ट्स कोपर पुरस्कृत आदर्श स्पोर्ट्स पनवेल या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या आयोजनाखातील अविनाजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्माननीय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अविनाजी नाईक साहेबांचं आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय RPL सीझन 2 मध्ये. तर आदर्श स्पोर्ट्स पनवेलचं नेहमीच आदर्शवत आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नानोबा मैदान पारगावचं पुन्हा एकदा सज्ज झालंय या अनोख्या स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी. तब्बल 3 लाख रुपये पहिलं पारितोषिक असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रायबादेवी आई भवानी माता साई आणि दुसऱ्या बाजूला स्पृहा वॉरियर्स रांजणखार अलिबाग या टीम मध्ये. आणि ज्यामध्ये टॉस जिंकलाय रायबादेवी आई भवानी माता साई संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा रायगड प्रीमियर लीग सीझन 2 साठी. आणि या स्पर्धेमधील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज असतील विश्वजित ठाकूर मान फ्रॉम दी घोडे. पहिला बॉल एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण या स्पर्धेला. पहिलाच बॉल आणि ज्याच्यासाठी नेहमीच ओळख राहिली आहे विश्वजित ठाकूर मोठ्याची. क्विक बाउन्सर्स वेगवान चेंडूवर तो वेग मात्र पाठीमागे असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना सुद्धा काही झेपावला नाहीये आणि बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेनं. आणि पहिलाच बॉलवर अवांतर धावसंख्येनं खातं उघडत असताना या ठिकाणी साई संघाचं 5 धावा धावफलकावर. आणि पहिलाच बॉलवर 5 धावा येत असताना विश्वजित पुन्हा एकदा. ओ वेग पहा किती प्रचंड आहे. पुन्हा तेच घडतंय. आणखीन एक वेगवान चेंडू आणि काही कळायच्या आतमध्ये बॉल सरळ लॉंग स्टॉप निघालाय. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं आणखीन एकदा चौकार मिळेल अवांतरच्या स्वरूपात का होईना. इकडे मात्र मजबूत धावसंख्येला सुरुवात झाली. स्पृहा वॉरियर्स रांजणखार अलिबाग एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यासाठी मी तर म्हणेन एक मजबूत सुरुवात म्हणता येईल. एका बाजूला सागर पाटील दुसऱ्या बाजूला शाहिद शेख आज आयकॉन खेळताना आपल्याला दिसेल. आणि हे 2 फलंदाज परंतु विश्वजित ठाकूरचे हे खरं तर आग ओकणारे चेंडू आहेत परंतु थोडस दिशाहीन ठरू शकतात. आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र काहीही न करता खरं तर बिना मेहनतीच्या धावा सध्याच्या स्थितीला मात्र मिळत असताना स्पोर्ट्स आमचे सन्माननीय राहुलजी माशाल यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मान ऑफ द मॅच साठी स्लीवलेस आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. पुन्हा एकदा बाईचा इशारा येतोय पंचांचा. फार कठीण आहे. विश्वजित ठाकूर म्हटलं की सध्याच्या घडीला अगदी जागतिक टेनिस क्रिकेट स्पर्धा सुद्धा खेळून आलेला हा खेळाडू. भारत पाकिस्तानचा सामना तुम्ही पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा परफॉर्मन्स दमदार नेहमी राहिलाय. त्याचप्रमाणे इंग्लंडला लॉर्ड्सवर सुद्धा ज्याचा शानदार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता. एक प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असं बाहेर जाऊन खेळणं आणि ते पूर्ण करणारा खेळाडू. हे विश्वची माझे घर या उक्तीप्रमाणे नामाप्रमाणे विश्वजित ठाकूर म्हटला की त्याचा तो वेग आणि त्याचप्रमाणे ते उसळणारे चेंडू पाहिले की प्रथमतः मात्र फलंदाजांच्या मनामध्ये ती धडकी भरतेच. परंतु विश्वजित ठाकूरच्या पहिल्या ओव्हरमध्ये रन येतील की नाही हा विचार करून आलेली सागर पाटील आणि शाहिद शेखची जोडी सध्याच्या घडीला मी तर म्हणेन खुश असतील. कारण 11 धावा बोलता बोलता धावफलकावर लागल्यास सुद्धा
आणखीन एक चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं उशी घेत होता. ऑन साईडला खेळून काढलाय, तिकडे सिंगल मिळेल. 1 रन आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं 12 धाबा धावफलकावर. सद्यस्थितीमध्ये दोनही फलंदाजांनी आपले अकाउंट ओपन केलेत. सागर पाटील आणि त्याचबरोबरीनं शाहीद शेख. आज आयकॉन खेळतात शाहीद शेख, मॅन फ्रॉम कल्याण. अनेक व्यावसायिक स्पर्धा. इकडे फक्त कट केले बॉल थर्ड मॅन रिजन मध्ये. नो चान्स फॉर थर्ड मॅन फिल्डर. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांनी करता चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. फक्त पेसचा वापर केला, मी तर म्हणेन अगदी बुद्धीचा वापर केला. वेग होता आणि त्या वेगाला फक्त जंटल टच दिलाय. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला होता आणि काय जबरदस्त फटका मात्र पाहायला मिळाला. शाहीच्या बॅटमधून येणारा हा चौकार आणि या चौकारला टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 16वर. ओव्हर द स्टम्प्सनं पुन्हा एकदा विश्वजीतचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. विश्वजीत ठाकूरवर मोठा प्रहार. बॉल सीमा रेषा पार. षटकार. राहुलजी मासे त्याचप्रमाणे प्रेम मासे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅचसाठी स्लीवलेस सुद्धा त्यांनी पुरस्कृत केल्यात. त्यांचं त्यासाठी आम्ही मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. रायगड प्रीमियर लीग पर्व 2 रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. एका बाजूला शाहीद शेख तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल दिनू कांबळे. दोनही आयकॉन एकाच परिसरामधील कल्याण अंबरनाथ परिसरामधील आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. इकडे मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू नयन भगतचा व्हाईट बॉलचा इशारा मात्र ऑब्व्हियसली येतोय आणि अवांतर धावसंख्येवर कुठेतरी कंट्रोल करावा लागेल असं सद्यस्थितीला हे चित्र. यस, पहिली वॉर्निंग सुद्धा देत असताना गोलंदाज नयन भगतसाठी. कारण पहिला अटेम्प्ट तर त्यांनी इकडे केलाय. अनप्लेबल डिलिव्हरी होती. 2 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. हा चेंडू सुद्धा थर्डमॅन रिजन कडे. प्रयत्नांची पराकाष्ठा, कोणतंही यश नाहीये. पुन्हा एकदा इकडे अवांतरच्या स्वरूपात धाबा मिळतील. लेग बाईटचा इशारा पंचांचा. बॉल सीमा पार 4. ज्या पद्धतीनं ही धावांची घोडदौड आपण पाहिली. 1.1 आय थिंक ओव्हरचा खेळ झाला. यस, आणि 28 धावा धावफलकावर. कदाचित स्पृहा रांजणकर अलिबागनं तो विचार केला नसेल, कारण विश्वजीत ठाकूरचं षटक, मग ती रणनीती अगोदर आखली गेली असेल कसं खेळायचं. आडवा पॅटनं ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर जुळलेला नाहीये. बॉल विकेटवरच घरंगळत राहिलाय आणि तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट होत असताना सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 29 धावा धावफलकावर. खेळाडूंनी सर्व खेळाडूंनी एकत्रित येऊन खेळाडूंसाठी खरं तर भरवलेली ही प्रीमियर लीग हे पहिल्यांदा घडतं. बरेचसे आयोजन आपण पाहत असतात, परंतु इकडे या आयोजनामध्ये थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र
चेंडू स्वतः विकेट किपर जाऊन गॅदर करेल तोपर्यंत लेग पायचा इशाराने ही एक रन कंप्लीट केली जाते. तर विशालजी जितेकर यांचे काकाश्री आदरणीय धनंजयजी जितेकर त्याचप्रमाणे सुनीलजी जितेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. सुद्धा चेंडू थोडासा जागा बनवत होता. खरं तर थोडासा ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन शाहिद थोडासा पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न करत होता. कोणते यश आलेलं नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कारण टेनिस खरं तर ती रेंज आहे विकेट किपरची की रबर बॉल थोडासा विकेट किपर सुद्धा ज्याप्रमाणे लेदरला थोडेसे लांब उभे असतात त्याचप्रमाणे रबर बॉलला सुद्धा बरेचसे मागे उभे आहेत. आणि याचं कारण आहे सिमेंट ट्रॅक आहे, रबर बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर वेगात सुद्धा जातो, स्पीड होतो, फास्ट जातो किंवा जास्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतो खेळपट्टीमध्ये नेहमीच. आणि त्याचमुळे विकेट किपरला सुद्धा थोडंसं दूर उभं राहावं लागतं. चला रिव्ह्यू करण्यात आला. आय थिंक बाउन्ससाठी 1 बाउन्ससाठी चेक केलं जाईल. चला तिसऱ्या पंचांकडे खरं तर हा निर्णय सोपवण्यात आलाय. तिसरे पंच अमोल काळे सर आहेत आणि हा निर्णय पाहूया काय निर्णय येतो त्यांचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. तर निर्धाव चेंडू असेल इकडे. सगळे दिग्गज खेळाडू सुद्धा आणि आयोजनामध्ये सुद्धा ऋषी बोईर आहेत, चांबू आहेत, प्रफुल्ल पाटील, तेजस म्हात्रे, संदेश पाटील आहेत, विशालजी जितेकर आहेत, अमर पवार त्या ठिकाणी पाहायला मिळतात, आकाश तारेकर आहेत, मुकेशजी नाईक आहेत, त्याचप्रमाणे पांड्या आणि प्रशांत कांबळे आणि आमचं लेजंड प्रमोद घरत, उस्मान पटेल. बऱ्याच वेळेला उस्मान पटेलला पाटील सुद्धा संबोधलं जातं. उस्मान पाटील कधी कधी पटकन समालोचकांच्या मुखामधून सुद्धा पाटील शब्द निघून जातो. रायगडचा टायगर उस्मान पटेल तळोजा आगरीपाड्याचे खेळाडू आहेत. उस्मान पटेल यांची कमेंट किंवा याच्यावर नक्कीच आपण मनोगत नंतर ऐकणार आहोत. उस्मान पाटील आणि तळोजा आगरीपाडा याच्यावर नक्कीच आपण चर्चा करू काही वेळानंतर. परंतु इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 30 धावा. चांगलं कंट्रोल पहिल्या चेंडूवर. खरं तर 5 धावा आल्यानंतर सुद्धा वाजेपूरच्या नयन भगतनं मात्र करून दाखवलं. डॉट बॉल शेवटचे 3ही निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आणि त्याचमुळे कंट्रोल पहा. पहिल्या षटकामध्ये ज्या ठिकाणी 22 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये नयन भगतनं पहिल्या बॉलवर 5 येऊन सुद्धा 8 धावा खर्च केल्या. कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. इकडे मात्र रन तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि हा चेंडू सीमा पार. घडलं काय इकडे मात्र बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. कदाचित इकडे एकच धाव जास्त मिळू शकले असते. आणि हे घडतं का? विश्वजित ठाकूर म्हणत असेल हे माझ्याच षटकामध्ये का घडतं. पहा काय चेंडू होता, मुवमेंट करत पहिला बाहेर निघाला, त्यानंतर आतमध्ये गेला हा चेंडू. हा पहा इथे तर अजिबात फील्ड करता आला नाही. इथे सुद्धा पहा पायानं, खरं तर पाय लागल्यानंतर हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि त्याचमुळे नाराज असेल. पहिल्याही ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं बाईच्या स्वरूपामध्ये बाउंड्रीज जात होत्या लॉंग स्टॉपला, कारण थर्डमॅन आणि फाईन लेग व्हेरी फाईन विश्वजित ठाकूरनं अगोदरच तैनात केलेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पाठीमागे लॉंग स्टॉपला चौकार पाठीमागच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर. हो चांगला बॉल यावेळेस सरळ विकेट किपरच्या हातामध्ये.
परंतु तोपर्यंत मात्र चपळाई पहा दोन्ही फलंदाजांची. रन कंप्लीट केले, पण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू असून सुद्धा, कारण ज्या पद्धतीने यष्टीरक्षक बऱ्याच दूरवर उभा आहे हे सगळं पाहिलं जातं. कारण तिथून कलेक्शन करणं, एकतर ग्लोव्ज आहेत, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात फलंदाज. हातामध्ये ग्लोव्ज आहे, त्यामुळे ग्लोव्ज कधी काढणार, फेकणार कधी, त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल असताना सुद्धा इकडे रन कंप्लीट झाले. हाही चेंडू पाठीमागे निघालाय, परंतु फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. विश्वजित ठाकूर करवी यावेळेस मात्र चेंडू स्टॉप केला जातोय. आणखीन एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. सोसाट्याचा वारा आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, अर्थातच दिबा पाटील एअरपोर्ट नक्कीच नामकरणाच्या सगळेजण प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि अगदी मिनिटाला तुम्हाला विमानं सुद्धा पाहायला मिळतात. काही क्षणातच 24 लाईव्ह इव्हेंटचा कॅमेरा तिथपर्यंत सगळी विमानं तुम्हाला दाखवेल, कारण अगदी जवळ आहे. अगदी म्हणजे एक ढेंग टाकली तर त्या बाजूला एअरपोर्ट आहे, एवढं अंतर आहे. हा पहा, क्षेत्ररक्षक समोर अगदी शॉर्ट सी पॉइंटला आय थिंक तैनात केला गेलाय पटकन विकेट किपरचा चेंडू गॅदर करण्यासाठी. परंतु तोपर्यंत पुन्हा एकदा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाहीये. आणखीन एक रन मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 38 नाव. 38 धावा धाव फलकावर. विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न. नेक्स्ट बॉल. ओ बॅकफुटला गेला, कट केला बॉल. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. अगदी हँडसम पद्धतीनं मित्र म्हणून हा चेंडू खेळून काढला होता. कारण विश्वजित ठाकूरचं षटक फेस करणं म्हटलं की मोठं धैर्य लागतं. तुम्हाला ते धाडस तुमच्या अंगामध्ये असलं पाहिजे, त्या धाडसाचा सामना करता आला पाहिजे. कारण अगोदरच थोडीशी भीती असते. विश्वजित ठाकूर समोर जागतिक दर्जाचा हा खेळाडू आणि त्याच्यामध्ये वे क्या करे, जितने लोग देखने के लिए आए, क्या मारता ही नाही तू, क्या खेळता ही नाही तू. काय करू मी, पण मारायला चालू होतं, खेळायला चालू होतं, नाही झालं तर काय करशील आता, बोल भाऊ. त्रेचाळीस धावा 43 आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. देवद एक्सप्रेस मयूरजी वाघमारे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. यंदाच्या वर्षी वीर मराठा जो हे पेण संघाकडून खरं तर सर्वाधिक बोली रायगड प्रीमियर लीगच्या सीझन 2 मध्ये ज्या खेळाडूला लागली. वेलकम मयूर. खरं त्या स्पर्धेमध्ये बरेच जण खरं तर पारितोषिकं लावत असतात. 3 चौकार, 3 षटकार, 6 षटकार. पण जी काही पारितोषिकं असतील ही सगळी पारितोषिकं सर्वात आधी तुम्हाला कॅश प्राईज जमा करावे लागतील आणि त्याच्यानंतर यस अंपायर, त्याच्यानंतरच त्याची अनाऊन्समेंट केली जाईल. याची सुद्धा सगळ्या दानशूर लोकांनी लक्षात घ्या. पहिल्यांदा कॅश ऑफ तुम्हाला आयोजन कमिटीकडे जमा करावी लागेल आणि त्यानंतरच कोणतंही जे बक्षीस असेल ते पुकारलं जाईल. तर जाऊया चौथ्या षटकाकडे, ज्या ठिकाणी स्विंग बॉलचा वापर केला जातोय.
कौशिक स्विंग बॉलचा वापर, पहिलाच बॉल हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर पाठीमागे, काही वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. त्या दोन धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 35 वर. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या होत्या. आणखीन एक षटक मैदानाच्या आतमध्ये जे चौथं आपण पाहतोय, गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. धावा या पूर्वार्धामध्ये जणू काय प्रसादीप्रमाणेच वाटल्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, कारण जास्तीच्या धावा आल्यात, 45 बनलेल्या आहेत, ज्यामध्ये एक्स्ट्राच्या जास्तीची धावगती आपण पाहिली. 45ची भागीदारी देखील रचली गेली आहे. शाहिद शेख आणि त्याच्या साथीला सागर पाटीलला आपण पाहत आहात. शाहिद शेख स्ट्रायकर हिंडलाय. 12 बॉल 16 तो नॉट आउट. यावेळेला ऑन साईडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने सरळ मार्गक्रमण करतोय, सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आता म्हणणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. ज्या खेळीसाठी जाणला जाणारा शाहिद शेख मैदानाच्या आतमध्ये गब्बरची बॅट आता बोलू लागली आहे. खरं तर राष्ट्रवादी चषक घाटकोपरमध्ये पार पडायची ज्या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती बाईक आहे. उज्जैनमध्ये जाऊन बाईक त्याने जिंकलेली आहे. सांगे प्रीमियर लीगमध्ये अशा 5 बाईक मोहाने कोळीवाड्याचा हा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. लोअर फुलटोज होता, सिंगल अर्जित होईल. दुहेरीचा प्रयत्न, सेकंडसाठी पलटले. दुसरी धाव इथून कंप्लीट होत असताना दुहेरीच्या मदतीने तब्बल 53 धावा धावफलकावरती. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी चालू आहे. या पण दीपकजी पाटील सरांचा आवाज ऐकूयात. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 53 झाल्यात. अर्धशतक धावफलकावर लागला आणि या मैदानावर कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानता येत नाही. मोठ्या धावा नेहमीचा गतवर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा यशस्वी होताना आपण कित्येक वेळाला पाहिलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हलक्या हातानं यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. कव्हर्सच्या रिजनमध्ये दुरून क्षेत्ररक्षक येईल, बॉल फेकेल तोपर्यंत पर्याप्त वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा. 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. आमच्या समवेत गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर फ्रॉम केवाळे. कौशिकचं हे षटक, एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिलाच षटकार होता. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयास, परंतु नाही, हिट करू शकलेले नाही आहेत. पुन्हा एकदा 22च्या इशाऱ्यानं ही रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसेल. 57 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 विदाउट लॉस. खास करून आतापर्यंत ही नाबाद भागीदारी सुरू आहे पहिल्या विकेटसाठी. एका बाजूला शाहिद शेख, दुसऱ्या बाजूला सागर पाटील. शाहिद शेख अतिशय नामवंत खेळाडू आणि जेव्हा खरं तर रायबा देवी आई भवानी माता साई संघ सुद्धा मैदानामध्ये उतरेल, तिकडे दिनू कांबळेला आपण पाहणार आहोत. आणखीन एक कल्याणचाच खेळाडू आणि नुकतंच खरं तर मागच्याच आठवड्यात आय थिंक कोलगेट ग्राउंड बांद्राच्या मैदानावरची ती स्पर्धा आणि पहिली बाईक ज्यानं प्राप्त केली. दिनू कांबळेची सुद्धा बॅटिंग तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळं नक्कीच एक चांगली चुरस आयकॉनमध्ये सुद्धा पाहायला मिळते ही स्पर्धा म्हटली की. हो, बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन झालं नाही आहे. बॉल पाठीमागेच आहे. एकच धाव मिळेल. कनेक्ट प्रॉपर झालेलं नाही आहे. थोडंसं मिसक्यूट होता. सिंगल रन. परंतु ज्या पद्धतीनं सुरुवातीला ज्या धावा आल्या होत्या असं वाटत होतं कुठेतरी फार मोठी धावसंख्या रचली जाईल. ती कुठेतरी तदनंतर मात्र नयन भगत, विश्वजित ठाकूर यांनी टाकलेल्या षटकामध्ये थोडासा कंट्रोल पाहायला मिळाला होता. तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल महावीर ग्रुप रायगड केवाळे ND विभाग
आणि सरी मरी आई दाबा मीत 11 मोहो कोहली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज. क्लीन बोल्ड दांडी गुल केलं आणि इकडे मात्र पहिला धक्का लागेल. फर्स्ट विकेट ड्रॅगन प्रीमियर लीग सीझन 2 मधील नयन भगत याच्या नावावर पहिला मोरा गमावलाय. स्पृहा रांजणकर अलिबाग टीमनं. सागर पाटील मैदानाच्या बाहेर. बऱ्याचशा फोर व्हीलर रस्त्यामध्ये आहेत. खाली पार्किंगची व्यवस्था केली. आपण जर गाडी घेऊन तसंच तुम्ही खाली जाल एअरपोर्टच्या दिशेनं तर तुम्हाला तिकडे व्यवस्थित गाड्या पार्क करता येतील. याची सुद्धा वाहन चालकांना विनंती आहे. कारण बऱ्याच वेळेला पाहुण्यांच्या गाड्या तिकडून येत असतात आणि आपल्या गाड्या मध्ये असतात. त्यामुळं ही सूचना तुमच्यापर्यंत. थोडंसं फुलं लेन करण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सज्जन मोकल हार्ड हिटर बॅटर फ्रॉम बोरखार विंदणे उरण पूर्व परिसरामधील खेळाडू सज्जन मोकल. सज्जन मोकलची ती खासियत आहे, बॅटला लागला चेंडू की बाहेर गेलाच म्हणून समजा, कारण ती बाहुबली शरीर यष्टी. वडवा पाठ खेचण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र पाहूया पुन्हा एकदा एक रिस्की रन घेण्याचा प्रयत्न झालाय. 1 रन मिळेल बाईचा इशारा येतोय. द लेजंड अंपायर जय पवार सर या स्पर्धेमध्ये पंचांचं काम पाहतात. त्यांच्या बरोबरीनं विजय पिल्लाय, बालाजी आणि त्याचप्रमाणे आणखीन एक वरिष्ठ पंच लेजंड अमोलजी काळे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट मोद विकेट न वेगवान चेंडू थोडासा लेग स्टंप फाईन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेग स्टिकवर होता चेंडू. थोडासा वेगानं करण्याचा प्रयत्न थोडासा दिशाहीन झाला, परंतु नयन भगतनं प्रभावित केलंय. वाचेपूर अगदी छोटंसं असं गाव नेरे विभागामधील आणि त्या वाचेपूर गावाचं नाव खऱ्या अर्थानं घ्यायला लावलं. कारण नयन भगत येण्यापूर्वी कदाचित वाजेपूर असं गाव तरी आहे हे सुद्धा कोणाला माहिती नसेल. वाजे गावाची नाव चर्चा होती कारण सलमान खानचं फार्म हाऊस तिकडे आहे, परंतु वाजेपूर हे नाव खऱ्या अर्थानं ज्यानं प्रकाशामध्ये आणलं, ज्या गावाचं नाव खरं तर रायगड टेनिसमध्ये, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आदरानं घेतलं जातं, असा खेळाडू नयन भगत ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय आणि चांगल्या पद्धतीनं मी तर म्हणेन रायबादेवी आई भवानी माता साई संघ आता बऱ्यापैकी धावसंख्येला लगाम काढण्याचं काम करत असणार. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये विश्वजित ठाकूरच्या 22 धावा आल्या होत्या. सर्वांना असंच वाटलं होतं की विश्वजितच्या 22 आल्यानंतर किती धावा होतील, परंतु तदनंतर मात्र कमबॅक. समोर समोर खेचण्याचा प्रयत्न होता. बिलकुल कनेक्शन नाही आहे. मॉल स्टॉर्ट विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि त्याचमुळे इकडे निर्धाव चेंडूची सांगता. 63 धावा धावफलकावर आहेत. सज्जन मोकल आणि त्याच्या साथीला आयकॉन खेळाडू शाही शेख. आणखीन जर संपूर्णपणे जर आपण फलंदाजी पाहिली स्पृहा वारीवरची, जर करण तोडरकर असेल, मसूद गजगे संघाच्या स्क्वॉडमध्ये आहेत. परंतु जर आपण बघितलं ना तर पहिली जी भागीदारी होती ही लॉंग झाली. जास्त वेळ खरं तर खेळपट्टीवर दोनही सलामीवीर स्थिरावले आणि त्याचमुळे पाठीमागे जरूर स्टारकास्ट आहे स्पृहा वॉरियर्स अलिबागकडे, परंतु त्यांना कदाचित खेळायला मिळेल की नाही याची शक्यता कमी दिसते. परंतु नयन भगतनं नक्कीच प्रभावित केलं आहे. चला, पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स मैदानामध्ये जाईल, पटकन पाणी घेऊन जा. चला 12th मॅन आपल्याला विनंती आहे, आपण पटकन घेऊन जा. या षटकामध्ये धावा आल्या नयनच्या फक्त 7 धावा आणि टोटल आपल्याला पाहायला मिळतील 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवर 64 धावा. 5 चला दोन्ही संघांचे कर्णधार नेक्स्ट मॅच. मी लक्ष वेधेन आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि ड्रेस कोड्स कलेक्ट करायचं आहे. मी वैभव पाटील आणि अगदी त्याच वेळेला
सूर्य मस्कर आपलं लक्ष वेधेन. चला त्वरित या. नेक्स्ट मॅच चला आपण पाहणार आहात. एका बाजूला महावीर ग्रुप रायगड केबाळे आणि नेरे दुंद्रे विभाग त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे जरी मरी आई धाबा मीत 11 मोह कोहली. दोन्ही टीम कॅप्टन आम्ही लक्ष वेधू. आणि रील स्टार जे काही आमचे रील स्टार मित्र आलेले आहेत तुमच्या माहितीसाठी थोड्याच वेळामध्ये इनिंग ब्रेकमध्ये मान्यवरांच्या सन्मानानंतर आपण ट्रॉफीचं खरं तर इनॉग्रेशन करणार आहोत. आणि त्यामुळे या ट्रॉफीला जशी त्याच्यावरचा पडदा काढला जाणार आहे जिथे फायरवर्क्स पाहायला मिळेल. त्यामुळे जे काही रील स्टार आलेले आहेत आपल्या माहितीसाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण थोड्याच वेळामध्ये ट्रॉफी कशी असणार आहे या पर्वाची ती पुन्हा एकदा पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासाठी आवर्जून या रील शूट करण्यासाठी आपण जरूर या. तर 2 षटकं आपण पाहिली नयन भगतची. तर नयन भगत वाजेपूरचा गोलंदाज ज्यानं 2 षटकांमध्ये फक्त 10 धाबा दिल्या आणि 1 विकेट सुद्धा. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम नयन भगत. अफलातून अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 64 धाबा. रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई संघाचे संघमालक निलेशजी पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. अमितजी टावरी संघमालक आहेत या संघाचे. प्रतीक पाटील असतील. त्याचप्रमाणे अजित पाटील व्यवस्थापक आहेत. समीर म्हात्रे मॅनेजर आहेत या संघाचे. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विश्वजित ठाकूर, दिनू कांबळे, आयुष कोळी दिघोड्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. हातोडा उलवे नोडचा न्हाव्याचा खेळाडू मनीष घरत असेल. करंजाचा आमचा यज्ञेश ठाकूर आहे. नुकताच नयन भगतनं शानदार परफॉर्मन्स दिलाय. आणि जांभूळपाड्याचा प्रयास पाटील. विश्वजित ठाकूरचा संघ म्हटला की त्या संघामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला उडवलाय आणि बॉलला पाठवलंय. पावसाला सुरुवात आणि इकडे मात्र धावांची बरसात. चेंडू सीमारेषा पार. षटकार. भव्य भव्य स्वागत केलंय दिघोड्याच्या आयुष कोळीचं. पहिलाच बॉलवर त्याला भर पावसामध्ये आसमान दाखवलंय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर ही दमदार सुरुवात. थोडंसं दडपण तर येणारच आहे. जेव्हा पहिलाच बॉलवर षटकार पडतो ना थोडीशी स्थिती गोलंदाजाचं लक्ष विचलित होत असतं. दिघोड्याचे 3 खेळाडू खरं तर या पूर्ण स्क्वॉडमध्ये आहेत. विश्वजित ठाकूरच्या पाठोपाठ आपण सध्याच्या घडीला आयुष कोळीला बघतोय. आणखीन एक यंगस्टर क्रिश कोळी सुद्धा तुम्हाला या संघामधून खेळताना दिसेल. दीपेश जोशी सुद्धा आपल्याला संघामधून खेळताना दिसेल. पाहूया एक्झॅक्टली सिंगलच रन मिळेल. त्याचप्रमाणे अनेक यंगस्टर सुद्धा आहेत. विंधण्याचा यश घरत आहे. चिरनेरचा आर्यन नारंगीकर या स्क्वॉडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खेळताना. दुर्शेतचा दीपेश कावंड या स्क्वॉडमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. कौशिक पाटील खोपट्याचा खेळाडू तो सुद्धा खेळताना दिसेल. जांभूळपाड्याचा मनीष गोंधळी सुद्धा तुम्हाला या स्क्वॉडमध्ये खेळताना दिसेल. असा सिनियर आणि त्याचप्रमाणे यंगस्टारनं भरलेला हा संपूर्ण स्क्वॉड रायबादेवी रावे आई भवानी माता साई या संघाचा तुम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला स्पृहा वॉरियर्स रांजणकर अलिबाग. केतनजी मात्रे गिरीजी मात्रे या संघाचे संघ मालक आणि व्यवस्थापक आहेत. करण तोडणकरच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ शाही शेख ॲज आयकॉन खेळतोय. मसूद गजगे जे महाडचे खेळाडू आहेत. गिरीश मात्रे आहेत अलिबागचे. त्यानंतर भूषण झावरे अलिबागचे खेळाडू आहेत. विनोद पाटील अलिबागचे आहेत. ऋषभ गोंधळी अलिबागचे आहेत. ऋतिक झावरे तासपूर अलिबागचे खेळाडू आहेत. सागर पाटीलला आपण पाहिलं अलिबागचा खेळाडू. त्याचप्रमाणे अभिराज पाटील हे सगळे अलिबागचे खेळाडू. परंतु पोधीचा आमचा हिरामण नाईक सुद्धा या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल.
हा चेंडू पाठीमागे चाललाय थर्ड मॅन रिजनकडे. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. त्या चांगलं क्षेत्ररक्षण, एकच रन घेताना दिसतील. सज्जन मोकलला आपण पाहिलं या संघामध्ये, त्यामुळं अलिबागचे बरेचसे खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतील. कारण ज्या तालुक्याची फ्रँचायझी आहे त्या तालुक्यातले जास्त खेळाडू ऑब्व्हियसली या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. आणि त्याचमुळे प्रत्येक सगळ्या तालुक्यांना एक समान संधी देण्याचं कार्य रायगड प्रीमियर लीग च्या निमित्तानं मात्र केलं जात आहे. ओ यावेळेस हुक शॉट पाठीमागे खेळून काढलाय. फाईन लेगला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इकडे कदाचित एकच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न अंडरआर्म थ्रो केला होता विकेट कीपर विश्वजितनं, परंतु बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. त्याच कारणासह आणखीन एक रन पारड्यात पडेल. या 2 धाबा मिळतील आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 74 या आकड्यावर 74 रन्स ऑन अ बोर्ड. जय बात्रे चॅरिटेबल संस्था प्रायोजक आहेत. खरं तर त्यांचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्यांचं सुद्धा प्रचंड मोठं योगदान गतवर्षी सुद्धा लाभलं होतं या स्पर्धेसाठी. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये. यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. पुन्हा एकदा बॅकफुटवरून खेचला हा चेंडू फाईन लेगकडे. आणखीन एक रन. पाठीमागे बऱ्याचशा धाबा मिळताना दिसल्यात. स्पृहा, वॉरियर्स, रांजणकर, अलिबाग या टीमसाठी. सुंदर असा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. उद्घाटन सोहळ्यानंतर राष्ट्रगीतांना या स्पर्धेला सुरुवात झाली. तत्पूर्वी नुकतंच ज्यांचं निधन झालं होतं पंकज जाधव, अलिबागचे प्रसिद्ध खेळाडू बुम बुम माट्या, त्यांचे पिताश्री प्रकाशजी जाधव यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पण केली. त्यानंतर नितीनजी नाईक यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या स्पर्धेच्या माध्यमातून. हाही चेंडू आपण पाहिला ना, थोडंसं पावसाला सुरुवात झाले. टप्पा पडल्यानंतर अचानक चेंडू पहा किती स्पीड झाला, किती वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये त्या ठिकाणी पोहोचला. चला, शेवटच्या चेंडूवर अंपायर रन आहे ना, आहे 22चा इशारा होता. ही रन आणि जाऊया फायनल टोटलकडे. पहिलं या ठिकाणी पर्व संपलंय. ज्या ठिकाणी बॅटिंग केली स्पृहा वॉरियर्स रांजणकर अलिबागनं, आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तब्बल 76 धावा, 76 रन्स ऑन बोर्ड. 77 धावांचं टार्गेट मात्र असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये, जेव्हा रायबा देवी रावे आणि आई भवानी माता साई संघ मैदानामध्ये उतरेल. तत्पूर्वी आपण सन्मान घेतो या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. या प्रथमतः आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. चला, एका बाजूला महावीर ग्रुप रायगड केबाळे एनडी विभाग, अर्थातच कॅप्टन असतील कंठवलीचे आमचे वैभव पाटील, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला संघ पाहायला मिळेल जरीमरी आई धाबा बीत 11 मोहो कोहली, कॅप्टन फ्रॉम मोहो सूर्या म्हस्कर. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील नामांकित समालोचक जयेश भोसले सर. मी विनंती करेन आदरणीय धनंजय जितेकर साहेब, सुनीलजी जितेकर साहेब, राहुलजी मस्से साहेब, प्रेमजी मस्से साहेब आणि त्याच वेळेला अविनाशजी नाईक साहेब, सर्वांना विनंती आहे. परेजी गरज साहेब, आपल्यालाही विनंती असेल की आपण टॉस करतो आहोत. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद गतीची गोलंदाजी करणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे वैभव वसंत पाटील. जिथे पाहायला मिळेल, ज्याला तुम्ही पाहताय कंठवली उरणचा जो लीड करतोय महावीर ग्रुप रायगड केबाळे नेरे दोनरे विभागाला, आणि दुसऱ्या बाजूला जरीमरी आई धाबा, खरं तर मी 11 मोह कोहली या संघाचा कर्णधार सूर्य मस्करला तुम्ही पाहताय. याच रविवारी त्याची बॅट ही बोलली आहे, धावाही चांगल्या आलेल्या आहेत. टॉस होतोय, नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. नाणेफेकीचा कौल केला जात असताना मला मिळतोय
स्वर्गीय नितीन नाईक हा कॉल आलाय. टॉस आलेला आहे तो आदर्श स्पोर्ट्स. टॉस जिंकला सूर्यमस्कर. निर्णय काय घ्याल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. कशी तयारी झाली आहे दुसऱ्या पर्वाची पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि तूही फॉर्मात आहेस त्यामुळे आज चांगला दिवस पाहायला मिळेल का? हो नक्कीच प्रयत्न करू. स्क्वॉड जसा हवा होता तसा मिळाला आहे का तुम्हाला? हो नक्कीच चांगला स्क्वॉड मिळाला. संघाची बांधणी ज्या पद्धतीने तुम्ही केलेली आहे, संघ मालकांकडून काय विशेष मेसेज आहे की काही वेगळं करण्याचा प्रयत्न होईल? काय नाही प्रेशर काय नाही चांगली ते बिंदास केला. टॉस जिंकलेला हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुम्ही घेतलात. चला शुभेच्छा असेल. वैभव पाटीलची जुडियात. वैभव, टॉस तू जिंकला असता तुझा निर्णय काय असता आणि पहिला सामना तू खेळतोय ज्या पद्धतीने फर्स्ट इनिंग नुकतीच झालेली आहे त्यामुळे तू तयारी कशी केली असती आणि निर्णय काय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं कारण नवीन ग्राउंड आहे, थोडा अंदाज मिळाला असता. कसं वाटतं दुसरं पर्व पाहता क्षणी या आयोजनाचं? कारण खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठीची स्पर्धा, काय म्हणशील? नाही, दादांनी खूप चांगलं आयोजन केलं की एवढी एवढी मोठी स्पर्धा आयोजन करणं खाऊचं काम नाही आहे. खूप चांगलं आयोजन. एक चांगली मॅच पाहायला जातो. बॅटिंग करायची तुम्हाला, किती टार्गेट होईल? 70-80 करायचा प्रयत्न करू. चला शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम डी टॉस बॉक्स सेंटर इस. टॉस जिंकला इथे मात्र आपण पाहतोय जरी मरी आई दाबा टीमने आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. काही विशेष सन्मान आपण करतोय. विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. आदरणीय धनंजयजी जितेकर साहेब, खरं तर विशालजी जितेकर यांचे काका ज्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना मला मिळतोय. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. सुनीलजी जितेकर साहेब, अविनाशजी नाईक साहेब यांना मी विनंती करेन, उद्योजक, आपला देखील विशेष सन्मानाचा स्वीकार आपण करावा. साई ओम साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा अविनाशजी नाईक साहेब, प्रसिद्ध मराठी उद्योजक ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येत असताना मला मिळतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील सन्मान आपण करतोय. खरं तर सुनीलजी जितेकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा, साहेब आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. सुनीलजी जितेकर साहेब, तदनंतर दोन बंधूंची जोडी आणि अगदी त्याच वेळेला 33 स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. मी दोन्ही बंधूंना विनंती करेन आपण दोघेही या. राहुल मसे आणि अगदी त्याच वेळेला प्रेम मसे यांना विनंती असेल, आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अल्पावधीमध्ये याही स्पोर्ट्सच्या ब्रँडची चर्चा सातत्याने चालू असताना मला मिळत आहे. त्याचा ब्रँड ॲम्बॅसिडर आपल्या सोबतच आहे. मयूर वाघमारेला देखील तुम्ही पाहताय. विशेष सन्मान केला जात असताना मला मिळतो आहे. एका बाजूला या दोन बंधूंना आपण पाहत आहात, राहुल मसे, प्रेम मसे यांचे विशेष सन्मान. परेजी घरत साहेब यांना विनंती करेन आपण देखील यावा. आपला हे विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. पारगाव गावचे सुपुत्र परेजी घरत साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून या विशेष सन्मानानंतर आपण ट्रॉफीकडे वळणार आहोत. ज्या खरं तर ट्रॉफीचं आज पहिल्या दिवसामध्येच आपण आजच्या दिवशी कशी असेल ही ट्रॉफी ज्याची चर्चा संपूर्ण रायगडकर करतायत, 15 तालुक्यातील प्रत्येक क्रिकेट रसिक करतोय आणि त्यासाठी पहा हा सोहळा जो मात्र तुम्हाला थोड्याच वेळामध्ये स्क्रीनवरती येत असताना मला मिळेल. या आकर्षक ट्रॉफी जिचा सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल वेगाने इथून पाहायला मिळाला. इरामन नाईक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय आणि पोरी गावच्या या सुपरस्टारने यावर्षी आयकॉन म्हणूनही अनेक स्पर्धा केलेल्या आहेत. वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. सडपातळ बांध्याचा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूर, मोठे ठाकूर आणि त्यांच्या साथीला दिनेश दिलीप कांबळे. मैदानाच्या आतमध्ये दिनूला आपण पाहतो जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. पहिला बॉल वेगाने जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळाला आहे. जिथे लक्ष आहे 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा उसळी घेणारा बॉल, उसळी सकट, अखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळलाय. हाफ ट्रॅकर बॉल जसा आला फलंदाज थँक्स अ लॉट म्हणालाय, ठोकला षटकार. युग पुरुष
भुईवरती अवतरली क्रिकेटची पंढरी हे नाव नेहमी चर्चेचे विषय राहिले आहे. विश्वजित मेघनाथ ठाकूर. नुकतंच आपण पाहिलं की नेरूळमध्ये पार पडलेल्या स्पर्धेमध्ये बाईक आली आहे. 4थी बाईक आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने जिंकली. यावेळेस हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग तैनात करण्यात आलाय. डीपमध्ये फाईन लेग आहे, जिथे शॉर्ट थर्डबॅट, जिथे थर्डबॅट डीपमध्ये बाला मिळतोय. पूर्वार्धामध्ये धाबा खोऱ्याने आलेल्या आहेत, जिथे मात्र आपण पाहिलं 76 बनल्या 77 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. 3 मध्ये 7 आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची सजावट पहा, थर्डमॅन फाईन लेग, अगदी त्याच वेळेला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. मिड विकेटला आतमध्ये बोलावलंय. मिड ऑफ आणि मिड ऑन तैनात पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तैनात नाही आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. तर लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला आहे. ऑन साईडला स्क्वेअर लेग आहे. दिनू स्ट्रायकर एंडला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, प्रचंड वेग, दिशेवरचं नियंत्रण गमावलंय. हा बॉल अवांतर स्वरूपाचा आहे. एक्स्ट्रा स्वरूपामधून रन्स येत असताना बाला मिळत आहेत. धावफलकावरती बनलेल्या बाला मिळत आहेत. ते एकंदरीत 8. ऍक्शन रिप्ले. स्क्रीनवरती बॉल डेटला हिट करतोय, स्कीट होतोय आणि ही अवांतर धाव पाहायला मिळाली. 8 बनलेले आहेत. पुन्हा उसळी घेणारा हा चेंडू कसरती करायला भाग पडलाय यस्टनच्या पाठीमागे शाहिद शेखला. काय वेगाने गोलंदाजी करण्यात येत आहे. नुकतंच आपण पाहिलं ना, धर्मवीर चषक बांद्र्याच्या कोलगेट मैदानावरती स्पर्धा पार पडली. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतली दुसरी बाईक ज्या दिनू कांबळेने जिंकली, तो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 2 बॉल सरप्रायझिंग पॅकेज राहिले होते त्याच्यासाठी. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर थर्ड मॅनला आउटफील्ड पास, रन मिळतील 4. दिनूच्या बॅटमधून फॅन्टास्टिक सुरुवात, चौकार. DJSTC सूरज चौधरी आमच्या सोबत आहे आणि गाण्यांची मैफिल तर आज निश्चित बनेल. आदरणीय वासुशेठ भोईर साहेब ज्यांचं आगमन नुकतंच झालेलं आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. दिनू कांबळे सेट ऑन फायर, षटकार. काय फटका पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटच्या डी मधोमध लागला, बॅटमधून सुंदर साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड. वाडा कोणाचाही असू द्यात, अलीकडे हा खेळाडू सातत्याने म्हणतोय राडा केवळ आम्हीच करणार. कोल्हापूरमध्ये जयसिंगपूरमध्ये जाऊन ज्याने पहिली कारकिर्दीतली बाईक जिंकली, दुसरी बाईक नुकतीच धर्मवीर चषकामध्ये आलेली आहे. चर्चेतील हे नाव आहे. फॉर्मातील हा खेळाडू, मॅन फ्रॉम अंबरनाथ. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये दिनेश दिलीप कांबळे. षटकार आलाय. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला, सोडून दिला, दिशाहीन राहिला. अवांतर धाव येते. 20 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतो आहोत. रायबादेवी राबे, आई भवानी माता साई या टीमला आपण पाहत आहे. बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा पंपूल ऑन साइडला, स्क्वेअर लेग होता, त्याला बीट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतात 4. दिनूच्या बॅटमधून या षटकाचा शेवट गोड करणारा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती बनल्या. 30 चेंडू आणि आता 53ची आवश्यकता राहिली. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना, त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. रायबादेवी राबे, आई भवानी माता साई टीम, आम्ही जी टवरे साहेब आणि प्रतीकजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. स्ट्रुआ वॉरियर्स रांजणखार अलिबाग, केतनजी म्हात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. महावीर ग्रुप रायगड केबाळे नेरेदोंद्रे विभाग, कुंदन म्हात्रे साहेब, मिलनजी पालकर साहेब, स्वतंत्र पालकर आणि सम्राट माळी यांच्या मालकीचा संघ आहे. जरी मरी आई धाबा, मीत 11 मोहक कोली, युवराज शेठ म्हात्रे आणि नशीब शेठ भोईर साहेब आणि मीत भोईर यांच्या मालकीचा संघ आहे.
या संघ मालक जर का आले असाल, तुम्हाला विनंती असेल की आपण ही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आज हे दुसरं पर्व आपण पाहत आहे. आज कांचनजी पालकर सर आपण पाहिलं ना, दुसऱ्या पर्वाचं वैशिष्ट्य हे आहेत ना, या स्पर्धेच्या माध्यमातून 32 संघ खेळतात. 10 दिवस स्पर्धा चालणार आहे. 4 बाईक आहेत, 6 सायकल ठेवण्यात आलेल्या आहेत. एवढ्यावरती आयोजक थांबलेले नाही आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी 7 प्राइजेस आहेत, ज्यामधले 5 पारितोषिक ही मॅन ऑफ द मॅचला दिले जाणार आहेत. 6 बाईक आहेत. थोडीशी माझ्याकडून चुकी या गोष्टीची झाली की आणखीन 2 आहेत. 6 टोटल आहेत. 6 बाईक, 6 सायकल. आणखीन थांबा, कदाचित 10वा दिवस उजडेपर्यंत आणखीन बाईक वाढतील. यामध्ये आणखीन गणना होईल. रील स्टार जे बेस्ट रील मेकर आहेत त्यांच्यासाठी एक स्मार्ट मोबाईल ठेवण्यात आलेला आहे. तथा आपण पाहतो आयवा कॅच अंतिम सामना ज्या वेळेला चालू होईल तिथे आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी देखील आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक बाईक ठेवलेली आहे. ओमकार पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. हा वेगाने टाकलेला बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत सुरुवात चांगली केली आहे. डेटला हिट करणारा हा बाउन्सर पाहायला मिळाला. ओमकार पाटीलला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती तो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 राव्याचा गोलंदाज आहे आणि त्याला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळलाय विश्वजित ठाकूर. आता मोठे ठाकूर रंगात आलाय आणि त्याची बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दमदार खेळ, षटकार. सध्या घडीला टॉपचं हे नाव आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. मोठे ठाकूर आडवा बॅटने ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात. त्याला हुलकावणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत हिरवागार गालीच्या आग लावत बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, चौकार. काय सुरुवात झाली आहे पहा. 34 धावा धावफलकावरती आहे. 27 बॉल, आता 43ची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे, काय सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावांचा धुडगुसच चालू आहे मैदानावरती. यावेळेचा बॉल नटराज स्टाईलने ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. लॉंग लेग क्षेत्रामधून स्वतः हिरामन नाईक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तद्वर एक धाव घेण्याची मुभा या दोन्ही फलंदाजांना होती. पहा 4 बाईक हे खेळाडूंसाठी आहेत. 2 बाईक ज्या आहेत ना, ज्यामध्ये एक आयवा कॅचसाठी ठेवण्यात आली आणि एक लकी ड्रॉ कुपन जे ठेवलं जाणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी देखील आहे. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून एकंदरीत 6 बाईक, 6 सायकल्स पाहायला मिळतात. यावर्षी भरघोस पारितोषिक आहेत. 7 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक दिली जाणार आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिडॉनला चेंडूपर्यंत पोहोचतोय. सिंगल अवेलेबल आहे. पावसामध्ये बॉल साईड करणं ही बाब सोपी नाही आहे. खरं तर चिखल साचतो, किंबहुना अनेक वेळेला आपण पाहतो ना की बॉल साईड करणं अवघड बनतं. मला गतवर्षीच्या काही आठवणी ताज्या करत असताना पंकज जाधवने घेतलेली ती धाव आजही डोळ्यासमोर येते. जणू काही त्याने कबड्डीमध्ये खेळतानाच अशी लाईन क्रॉस केली होती. किंबहुना तो क्षणना जो हार्ट टचिंग मुमेंट होता गतवर्षी, आकाश तारेकर बाद झाल्यानंतर त्याच्या अगदी चिरंजीवाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विश्वजित मेघनाथ ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक ठोकतोय, षटकार. बेचाळीस धावा 2 षटकामध्ये बनलेल्या आहेत. 24 बॉल आणि 35ची आवश्यकता आहे. गतवर्षीच्या आठवणी ताज्या करताना अजय भस्माने टिपलेला तो लॉंग ऑनचा झेल ना आजही डोळ्याची पारणं दिपवणारा होता. परंतु एक झेल सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय राहिला. 2 करण मडवी, 2 करण मडवीने मिळून एक झेल टिपला होता.
जे रिले कॅच ज्याच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्यासाठी देण्यात आलं होतं. गतवर्षीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत त्या निश्चित ताज्या होतील. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती धावा वेगाने बनतायत. येणारे 24 बॉल आणि 35ची आवश्यकता राहिली आहे. सामना खुला झालाय. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करते आणि तेही वेगाने. बॅटला जणू काय लढात लागलाय आणि सातत्याने बॅटवरती बॉल जसा येतो ना तो अगदी लांब लचक सीमारेषा ओलांडतानाही पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती वयाच्या 24व्या वर्षी कर्णधारपद रायगड प्रीमियर लीगमध्ये जो खेळाडू भुसवत असताना पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती येत असताना करंडला तुम्ही पाहताय. असा खेळाडू ज्याच्या माध्यमातून सातत्याने चांगलं प्रदर्शन नेहमी पाहायला मिळालं. ऑलराऊंडरची भूमिका नेहमी अदा करत असताना तो पाहायला मिळतो. धोकवडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू करण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. कोणती धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळणार नाही. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावाला बिलॉंग करणारा अगदी त्याच वेळेला अंडर-19 बिग बॅश ज्याने गाजवलेली पाहायला मिळाली तोच करण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. करण तोडणकरला आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. पहिला बॉल निर्धाव आलेला आहे. स्विंग बॉल या वेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. सिंगल इथूनही अवेलेबल आहे. एकेरी धाबा अर्जित करण्यात येत असताना मला मिळाली. एकेरीच्या मदतीने 43 धाबा दफलकावरती बनलेला आपण पाहत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं ओमेगा ग्रुप ऑफ कंपनीज युअर ड्रीम वी बिल्ड प्रमोदजी अनंत मस्कर यांचेही कौतुक आपण करतो आहोत. किंवा अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून जे मात्रे चॅरिटेबल संस्था यांचे विशेष आभार आपण मानायला हवेत. किंवा सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विशेष करून आपण कौतुक करतो आहोत. 43 बनलेले आहेत. करणनी या षटकामध्ये 2 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लेग बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 44 धावा धापलकावरती बनलेल्या आहेत. सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळेल. सामना पुन्हा बरोबरीत आला तर पुन्हा सुपर ओव्हर. जोवर रिझल्ट येत नाही ना तद्वर सुपर ओव्हर. 44 धावा धापलकावरती बनलेला आपण पाहत आहोत विदाऊट लॉस. आघाडीची जोडी दिनू कांबळे 6 बॉल 16 9 चेंडू 24 धावा. विश्वजित ठाकूर यावेळेचा चेंडू ऑन साईड इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगलचा प्रयत्न आणि तीही कंप्लीट होतीये. चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे ठाऊक आहे. त्यामुळे सिंगल वेगाने कंप्लीट होते. हा मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायचा आणि तो करण्यात येतोय. सिंगल येत असताना मला मिळाली. धापलकावरती 45 बनत असताना आपण पाहतोय. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा. संघाचा लीडर आहे ना तो नीडर अंदाजामध्ये गोलंदाजी करतोय. सातत्याने वेगाने गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. डॉट बॉल जास्तीचे आलेत. 20 चेंडू आणि 32ची आवश्यकता. यावेळेचा बॉल फाईन लेगला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बाउंड्री रायडर्स जे आहेत ना ते प्रो ऍक्टिव्ह आहेत आणि त्यामध्ये आपण हिरामन नाईकला पाहतोय. फेकी चांगली त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. धापलकावरती बनलेल्या त्या 46 46 ऑन दी बोर्ड. रायगड प्रीमियर लीग खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं आणि म्हणून व्यासपीठावरती मान्यवरांपेक्षा अधिकचे खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळालेले आहेत. त्याचं कारण हे आहे की आदर्श स्पोर्ट्स हा एक सर्वाधिक मोठी फॅमिली आहे. यावेळेचा लोड फुल टोल होता. फुल टोल वसूल केला. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट अँड ग्रेट स्ट्रोक षटकार. संकट काळी आयवा कॅटसाठी प्रत्येक आयवा कॅटसाठी पहा फायनलच्या मॅचच्या आयवा कॅटसाठी बाईक आहे. परंतु आजपासून येणाऱ्या 10 दिवसामध्ये रोज प्रत्येक आयवा कॅटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पहिला प्रेक्षक तर आम्हाला लाभलेला आहे. मी विनंती करेन आयवा कॅट घेणारा प्रेक्षक वर्ग या पण व्यासपीठावरती प्रेक्षक वर्गासाठी प्रत्येक कॅटसाठी आयवाला 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धापलकावरती बनल्यात. 18 बॉल
आणि 25ची आवश्यकता. मसूद गजगेला इन्व्हाइट करण्यात आलं आहे. मेहर 11 टेम्पाले या गावाला बिलॉंग करणारा आणि अगदी त्याच वेळेला पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॉलर आणि तथा बाईक जिंकणारा, वेगाने गोलंदाजी करणारा, जिल्हा रायगड, तालुका माणगाव आणि अगदी माणगाव तालुक्याला बिलॉंग करणारा या टेम्पाले गावचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती मसूद गजगेला आपण पाहत आहात. 52 बनलेले आहेत. 52 ऑन दी बोर्ड. येणारे 18 बॉल 25 धावसंख्येची आवश्यकता. 24 इव्हेंट्स संपूर्ण टीम या वेळेस हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर प्रचंड वेगाने पाहायला मिळाला आहे. हा बॉल अवांत स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. के काका म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर आपण पाहिलं तर सबस्क्रायबर मीटर ऑन आहे 24 इव्हेंटच्या माध्यमातून. त्यामुळे आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज 2 युवकांनीही या स्पर्धेच्या माध्यमातून, रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातूनही डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. बॉलिंग टीमने चॅलेंज करण्यात आलं. बॅट हातामधून निसटताना असताना पाहायला मिळाली होती. विश्वजित ठाकूर स्वतः त्या बॅटला उचलत असताना पुन्हा एकदा त्याला पाहायला मिळतं. प्रफुल्ल पाटीलने एक नवा खरं तर अध्याय लिहायला सुरुवात केली आहे. हे बाउंड्री रोप्स तुम्ही पाहताना या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून अर्थात चॅम्बरच्या माध्यमातून आणण्यात आलेले आहेत. 54 धावा दापलकावरती डिसिजन पेंडिंग. या मॅचचे ऑफिशियल्स, बॉलिंग अँड पंच चौधरी के म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन नुकतंच होत असताना पाहायला मिळालं. आदर्श स्पोर्ट्स या मोठ्या फॅमिलीचे सल्लागार म्हणूनही आपण त्यांच्याकडे नेहमी पाहत आलेलो आहोत. साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. 54 धावा दापलकावरती बनत असताना पाहायला मिळाल्या. 54 धावा दापलकावरती आहेत. यावेळेस हा बॉल लेंथच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, रीच आउट करत होते इथे विश्वजित ठाकूर. जिथे आपण पाहिलं ना, एकंदरीत स्क्वॉड जो आहे तो संपूर्ण संघाचा स्क्वॉड 14 खेळाडू आहेत. इम्पॅक्ट प्लेयर 11 नंतर जेवढे उरतात ते इम्पॅक्ट आहेत. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयर तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. आपले खेळाडू खेळायलाच हवेत. सिंगल इथूनही अवेलेबल असताना पाहायला मिळते. जी एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आहे आणि त्यामध्ये एक सिंगल येते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. व्हाईट +1 एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 56 धावा दापलकावरती आहेत. मसूद गजगे एक गोष्ट सातत्याने करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल जास्तीचे ठेवण्याचे प्रयत्न त्याने केलेले आहेत. फलंदाजाला मुभा द्यायची नाही याच्याकडे कल त्याचा पाहायला मिळाला. 56 धावा दापलकावरती. 12 बॉल 25 वरती विश्वजित ठाकूर. 8 बॉल 23. दिनू कांबळे बॅटिंग करतोय. यावेळेस हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल. एकेरी धाव येत असताना मला मिळाली. आयवा कॅट्सवाला जो प्रेक्षक होते त्यांना विनंती असेल या आणि आपला कॅश प्राइज घेऊन जा. ही शेवटची अनाउन्समेंट. प्रत्येक आयवा कॅट्ससाठी आपण पारितोषिक ठेवलेली आहेत. 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला दिला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस हा बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्सिलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. चौकार. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड. हा खेळाडू ज्या रीतीने बॅटिंग करतो ना, सातत्याने मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. परफेक्ट मिडल झालेला नाही आहे. बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. पहा 6 बाईक 6 सायकल्स 7 माइल. जिथे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आणखीन खूप काय बाकी आहे. आणखीन एक विशेष अनाउन्समेंट अशी आहे ना, अर्धशतकासाठी 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपये आयोजकांकडून दिले जाणार आहेत.
मिडन ओव्हरसाठी देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 64 धावा फलकावरती, 13 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. चला जीपे झालेले आहेत. हा प्रेक्षकाला तुम्ही पाहताय. दिनू कांबळे काय फटका खेळलाय. नेत्रदीपक अविश्वसनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रथमतः हा फटका पहा. काय नेत्रदीपक स्ट्रोक. गतीचा वापर केला. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं आणि हा षटकार ठोकलाय. या स्क्रीनवरती आपण पाहूयात. हा प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. त्याआधी हा फटका विविध कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय. गतीचा वापर केला आणि ऑन साईडला षटकार आलाय. दिलू स्कूप. हा प्रेक्षक पहा. स्क्रीनवरती तुम्ही तेजाजी म्हात्रे साहेब यांना तुम्ही पाहत आहात आणि हे 200 रुपये जे आहे कॅचचे हे प्रदान करण्यात आलेले आहेत. या निश्चित गर्दी करा. आणि प्रेक्षकाचं नाव तेजस डाऊर आहे. तेजस यांनी तेजससाठी पारितोषिक, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावांच्या राशी उभ्या करतोय. विश्वजित ठाकूरने ठोकला षटकार. सामना बरोबरीत. शेवटच्या 1 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस बॉल उजव्याशीच्या बाहेर. कमी गतीचा गोलंदाजी मार्कमध्ये स्वतः कर्णधार आलाय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 76 बनलेल्या त्याही विदाउट लॉस. काय भागीदारी झाली. अनबीटन. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये केवळ मोठ्या फटक्यांसाठीच आली होती की काय. 16 बॉल 38. विश्वजित ठाकूर. यावेळेला मॅच फिनिश. सामना संपवला. फिनिश ऑन ही स्टाईल. 44 धावा 17 बॉल मध्ये. विश्वजित मेघनाथ ठाकूर मोठे ठाकूरने केली विस्फोटक इनिंग आणि सामना त्याने संपवला. 258चा हेल्दी स्ट्राईक रेट. 5 षटकार 2 चौकार 17 बॉल 44 धावा. विश्वजित मेघनाथ ठाकूर नॉट आउट केला. संघाचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार. काय अफलातून इनिंग त्याने साकारलेली पाहायला मिळाली आहे. पहिला सामना नुकताच संपतोय. मॅच जिंकली आहे, जिथे मात्र रायबादेवी दाबे, आई भवानी माता साई टीमने आणि जिथे एक महत्वाचं योगदान या मॅच मध्ये जिथे पाहायला मिळालं. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर नुकतंच आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. नुकतंच मान्यवरांचं आगमन झालं आणि त्यामध्ये खरं तर वरड स्पोर्ट्स उरणचे सर्वेसर्वा, विनोद स्पोर्ट्स उरण आणि अगदी त्याच वेळेला या संघासाठी नेहमीच प्रामुख्याने काम करणारे आमचे विपुलजी पाटील सर यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहा या मॅच समोरील स्क्रीनवरती पाहायला मिळते. शाहिद शेख 24 बॉल जिथे 40 धावा. सागर पाटील 9 चेंडू 10 धावा. सज्जन मोकल 3 बॉल 1. पूर्वार्धामध्ये 2 षटक 8 धावा आणि 1 विकेट नयन भगतने मिळवल्या. 2 षटक 24 धावा विश्वजित ठाकूरने. 82 धावा जिथे 77 पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दाखल 82 धावा बनवण्यात आल्या. 17 बॉल 44 विश्वजित ठाकूर. 10 बॉल 30 धावा दिनू कांबळे आणि हा सामना अगदी 10 विकेटने जिंकला गेला आहे.